हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. हे बघा मिऱ्याची वेल आहेत. हे शेजारच्या काकूंनी मला दिलेले होते. आता पावसाळ्यात लावल्यानंतर कसं लागून निघतात छान असं, कारण त्याला भरपूर असं पाणी लागतं. मग अगोदर पण गेल्या 2 वर्षापूर्वी लावलेलं होतं, ते पण छान फुटल्यात. मग तिने आता बरंचसंच दिलेलं होतं. मी अगोदर लावले त्यावेळी एका झाडाच्या बुडात असं 1-2 असंच लावलं होतं. एकच लावला होता, 2 पण नव्हतं. पण त्या म्हणल्या 4 ते 5 असं लाव, म्हणजे नंतर मग भरपूर असं त्याचं पसरते. हे असं मिऱ्याचं वेल असतात आणि त्याला सपोर्ट लागतो, त्यामुळं मग ते सुपारीच्या किंवा फणसाच्या बाकी कोणत्याही झाडाच्या ह्याच्यात लावायचे. नारळाच्या झाडाच्या बुडात नाही लावू शकत, कारण नारळावरती नंतर चढून नारळ काढावे लागतात, त्यामुळं मग नंतर प्रॉब्लेम येतो. ते असं भरपूर म्हणजे गच्च भरलं जातं, वेल पूर्ण त्याला म्हणजे हे होतात, त्यामुळे नंतर झाडावरती चढायला येत नाही. आता हे दुसरं आहे ते चिंचच आहे. दुसरी ती आपण माशाच्या भाजीमध्ये वापरतो त्या चिंचेचं झाड आहे. त्याच्या बुडामध्ये पण मी असे 4-5 असे लावून घेतले. आता हा गेल्या वेळी लावलेला ह्याच्या खाली एकच आहे बघा तो. त्यावेळी मी एकच लावले होते, म्हणजे मला माहीत नव्हतं पहिल्यांदा लावताना. आत्ता त्यांनी तसं सांगितलं. मग असं 5-6 झाडाच्या ह्याच्यामध्ये खाली, जे आता मोठी झाडं आहेत सुपारीची, त्याच्या खाली असं लावून घेतलं. जास्त काही खाली उकराई वगैरे लागत नाही. थोडंसंच खोदून त्याच्यामध्ये लावलं तर ते कसं खाली जास्त पसरत नाही, वरती झाडावरती पसरत जातं ते जास्त. असा वेल त्याचा वेल असतो. मग असं मी हे करून घेतलं. आज थोडासा पाऊस आत्ता उघडला होता, पण माझं ते लावून होईपर्यंत परत चालू झाला. दिले म्हणल्यानंतर पटकन मग असं लावून घेतलं. पावसाळ्यात कसं पाऊस आता कंटिन्यू पडत असल्यामुळं ते छान असं लागून निघतात. आणि नारळ पण 1-2 पडलेले होते. पावसामुळे जास्त काही बाहेर आता बघायला जाणं होत नाही. आणि हे आता हळदीच्या खाली ना असं म्हणजे मध्ये ती कशाची पालं आता त्या शेजारच्या काकूने आणूनच असं ठेवून दिले. त्याच्यावरती शेणखत घालायला सांगितले, त्याला खत होते चांगलं. हळद छान अशी फुटली आता. पण हे काय पालं आणून हे केलेत ना, ते काही मला माहिती नव्हतं. म्हणजे गवत पालं असं मोठ्या पानांची जी झाडं आहेत ना, तिचं हे आणून टाकलं होतं. आलं थोडंसंच आले, पण ते पण छान आले. असं त्याने असं खाली लावून दिले त्याच्यामध्ये वरती. आता मग शेणखत घालून घ्यायचं. आता हा 2-3 वर्षापूर्वी लावलेला वेल आहे तो बघा, असा वरती गेलेला आहे. तो अगदी घट्ट असा, त्याच्यामुळे काय होतात झाडामध्ये घट्ट पकडून बसतात, त्या निघतही नाहीत. आणि हा 3 वर्षापूर्वीचा वेल आहे. पण त्यावेळी मी एकच लावला होता एका सुपारीच्या वडात, आणि याला असा एवढा फुटलेला. याला गेल्या वेळी म्हणजे मिर थोडंसं लागलं, पण ते गळून गेलं. ते काही हे झालं नाहीत, आलं नाहीत व्यवस्थित. त्याच्या अशा मुळ्या घट्ट पकडल्या जातात. आता हे नारळाचं फोड वगैरे भरपूर असं पडलेलं आहेत, पण पाऊस सारखा चालू आहे. ते काय म्हणजे पेटवायला पण येत नाहीत, आणि बाहेर पण जास्त मग नाही निघत. आणि हा भरपूर मोठा झाला आहे वेल, पण ह्याला अजून हे नाहीत, मिरं नाहीत आलं. हा पण त्याच वेळी लावलेला आहे. असं वरती जातात बघा. हे मोठं फणसाचं झाड आहे, याला फणस येतात चांगले. मग ह्याच्यावरती हा असा पसरलेला आहे. आता गवत पण थोडं कुठेतरी वाढलेलं आहे, पण ऊन पडल्याशिवाय गवत काढायला जायला नको वाटते, म्हणजे किचकिचमध्ये बाहेर जायला. त्यामुळे थोडंसं दुर्लक्षच केले त्याच्याकडे. आता पुढच्या महिन्यात थोडासा कमी येतो पाऊस, 1-8-10 दिवस तरी थोडासा उघडतो. आपल्याकडे कसं भाद्रपद महिन्यात ऊन पडतं, तसं आता इकडचा त्यांचा एक महिना असतो, त्याच्यामध्ये थोडासा उघडतो पाऊस. मग म्हणलं त्यावेळी सगळी क्लिनिंग करून घ्यायची. आणि हा पण त्यावेळी लावलेला वेल आहे बघा. ह्याला असं ना आता मिरं लागलेले आहेत, असं येतात सुरुवातीला, आणि त्याला मग मिरं तयार होतात. मग आता हे 3 मोठे वेल झालेले आहेत 3 झाडावरती, पण त्यातले एकालाच म्हणजे मिरं आलेत. एकाला गेल्या वेळी आलेले ते गळून गेले. आता बघू ह्यावेळी धरतेत का काय होते. आणि पपईला पण परत आता पपई चालू झालीत. हा देवापाशी नारळ उगवलेला कृष्णानेच नेऊन लावला होता, त्याला आता मोठा खड्डा काढून लावायला लागतोय. त्याच्या खालची माती निघून चालली पावसानं. कसं होते, पाऊस सारखा राहते त्यामुळे ना अशी माती सगळी धुवून जाते,
आणि ही सुपारीची लहान आहेत झाडं अजून, त्यामुळे याच्या खाली काही अजून मी नाही लावलं. आता म्हटलं पुढच्या वर्षी याच्या बुडात पण मिऱ्याचं वेल लावून घ्यावं, म्हणजे कारण आत्ताच लावलं तर ते मिऱ्याचं वेल थोडं पटकन पसरतात. त्यामुळं मग नको म्हणलं, त्याला थोडीशी वाढ चांगली होऊ द्यावी. आता याला 3 वर्ष झालीत तर छान आलेत. हा पाण्याचा नारळ लावलेला आहे, नारळ म्हणजे पाणी आपण पितो ते. त्याला 2 वर्ष झाले पण तो काही फुटणंच झाला आहे, तेवढाच आहे. आणि आता ह्यावेळी थोड्याशा सुपारी बऱ्यापैकी धरलेत. गेल्या वेळी बऱ्यापैकी असा मोहर येऊन गळूनच गेला, सुपारीच धरल्या नाहीत. आता ह्यावेळी आहेत थोड्याशा बऱ्या. मग बघू आता किती निघतात सुपारी पण. आणि ही शेवगा किती उंच जातोय काय माहिती. शेंगा तर काही त्याला येत नाहीत, पण नुसताच उंच चालला आहे. पण इकडे ना शेवग्याच्या पानाची भाजी ना म्हणजे भरपूर प्रमाणात खाल्ली जाते. इकडे कसं बाकी पालेभाज्या भेटत नाहीत जास्त, पण शेवग्याची झाडं आहेत कुठं कुठं. मग इकडचे लोक ते म्हणतात त्याच्यातून पण भरपूर असं हे कॅल्शियम भेटतं. त्यामुळं इकडचे बरेच जण ना ते पानं काढून त्याची भाजी बनवून खातात. हा आता घेवडा गावाकडून आणलेला थोडासा होता, तो निवडायचा राहिला होता. घेवडा कसा पटकन खराब होतो, जास्त दिवस नाही राहत. थोडासाच भाजीपाला आणला होता, जास्त नव्हताच. कारण मुलं एवढे घरात 4च माणसं, आणि मग जास्त एवढं म्हणजे संपत नाहीत. आणि मुलांना सारखं तेच दिलं तर नाही आवडत खायला, त्यामुळे मग जास्त दिवस ठेवून ते परत खराब होतं. घेवडा तो सगळा निवडून घेतला. निवडून ठेवला तर थोड्या दिवस राहतो, 4 ते 5 दिवस. नाहीतर मग असाच ठेवला तर मग लगेच किडला जातो. नंतर थोडीशी भांडी होती, आज भांडी धुवायला लेट झालं बाहेरचं ते करत बसल्यामुळं. ते आपण सगळं वेस्ट वगैरे खरकट काढून बाहेर टाकून येते अगोदर, आणि भांडी म्हणजे पाण्याने एकदा धुवून वॉश बेसिनमध्ये ठेवते. मग कसं चिलट्या माशा पण होत नाहीत, आणि आपल्याला पण असं हे वाटत नाही. तसंच खरकट ठेवलं तर मग ते नको वाटतं परत जायला किचनमध्ये हे करायला. मग आता सगळी भांडी वगैरे आवरून झाले होते. आता परत संध्याकाळचं रुटीन, मुलं आली की मग नंतर त्यांचा नाश्ता हे बाकीचं चालू होतं. मग ते बाकी आवरून झाले की परत त्याचा थोडासा अभ्यास होता. पावा आता पुढचं काही मला येत नाही. नोज, माउथ, ओके. हेड कुठे ब्रो. नंतर मग त्याचा थोडासा होमवर्क होता, तो पण करून घेतला. आणि होमवर्क झाला की थोडंसं रिव्हिजन करून घेते, म्हणजे मग कसं विसर पडत नाही मुलांना. थोडं थोडं हे करत घेतलं की. आणि मल्याळमचं जे मला जमत नाही ते मग प्राजूंकडून असं विचारून लिहून घेते, कारण मल्याळम काही वाचायला येत नाही, मग तसं शिकवते. अक्षर आहेत ते लिहून घेते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये.